बकरं कापलं, मग देवी पावली का? पावली का? कुठल्या संतांनी सांगितलं का? नाही सांगितलं ना, कामक्रोध बकरा मारा. कुठला सांगितलं? कामक्रोधाचं सांगितलं. खरं खरं सांगितलं का? पण माणसं इतका येडा परमार्थ करतात. मला नवल वाटतं, नवल. माझं काय म्हणणं नाही, अंगात बी येत असेल. तुमचं काय म्हणणं नाही? येत असेल. तुमचं काय म्हणणं? येत असेल. 17 वर्ष झालं मी कीर्तन करते, अजून माझ्या आलं नाही. पण तुमच्या येत असेल. येऊ द्या, काय सुद्धा मला घेणं देणं नाही, येऊच द्या. मला फक्त एवढंच विचारायचंय माता माऊल्या, अंगात आल्यावर फक्त नवऱ्यावरच कसा जोर असतो? देवीला बाकीचे पण भक्त दिसले पाहिजे ना. देवी निस्ती नवऱ्याकडे पळती, झाडाला लय तमास आहे, झाडाला लय. अगं खोडाला बी आहेच की, निस्त्या झाडाला आज कसा? असला येडा परमार्थ करायचं नाही. फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. संतांनी सांगितलं, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. शेंद्राने पिवळे केलेले देव तुम्ही मानता, आणि जो देव खरा आहे त्याला तुम्ही मानत नाही. अरे देव कोण आहे? जिकडे तिकडे देव आहे, त्याला एका सविस्तर ठिकाणी शोधायची गरज नाही. शंकराचार्य वर्णन करतात, करारविंदेन पतारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. पिबस्वामृत मृतमित देव, पिबस्वामृत मृतमित देव. गोविंद नामो परमाधवीति, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. चाललेल्या पावलात, घेतलेल्या नामात, बघितलेल्या दृष्टीत, हललेल्या पानात, उभारलेल्या वृक्षात सर्वा घटी राम देहा देही. जिकडे तिकडे देव आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. देव नटला नाना परी भरुणी उरला. फक्त डोळे स्वच्छ ठेवा आणि नीट वागा, देव दिसन. सत्य वागायला शिका. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे, घातली अभय. सत्य वागता आलं पाहिजे. आमच्याकडे सत्य नावाची गोष्टच नाही. आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात, त्याच नाव दारिद्र्य रेषात. कळलं? त्यालाच कळलं. समजून घ्या. विनोद सुद्धा कळला पाहिजे. काय काय लोकांना विनोद कळत, विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. हे सुद्धा कळलं, त्यालाच कळलं. महाराज, माझं कीर्तन झालं, 2 जण हसत होते. म्हणलं दादा झालं, आता का हसता? ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. मग एवढे वेळ काय वाटे कळत होता का? लोक लय इडी हो. माझं कीर्तन झालं, एक कार्यकर्ता उभा राहिला, तुमच्यातले सगळे चांगलेत, दुसरी काढला. अजून पाकिट भेटायचंय माझं मला महाराज, तर इथले चांगलेच आहेत महाराज. मग कीर्तन झाल्यावर एक कार्यकर्ता उभा राहिला. ती म्हणला आपल्या गावात हरिभक्त परायण कुमारी शिवलीलाताई पाटील आल्या, त्यांनी काय सुंदर कीर्तन केलं. गाववाल्यातर्फे आणि कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणलं मेल्या मी अजून आहे. नमुने लय बेकार. अहो एका म्हातारीला तर माझं कीर्तन आवडलं, मला म्हणली चल घरी. म्हणलं आई कशासाठी? म्हणले चहा घ्यायला. आई म्हणलं मी चहा घेत नाही, दूध घे. म्हणलं दूध बी घेत नाही, घरी चल. म्हातारी 80 किलोची, मी 40 किलोची. म्हातारीनं वरबाडीतच नेलं. मी बुरबुर बुरबुर गेलं तिच्या मागं. महाराज काय करावं आता? नेलं ती नेलं. दुधाचं पातीला आणलं एवढं, कप आणला एवढा. म्हणलं आता उरलेलं काय नरड्यात होतं ती का काय, कोणाला माहिती. म्हणलं माय काय देती? म्हणली दूध. दूध. तिनं माझ्या समोर दूध वताय चालू केलं. हळूहळू हळूहळू साय पुढे येत होती. साय साय. मला वाटलं पड आता माझ्या कपात पड. मी पडेन माणूस तर म्हातारीनं फुरकून ठोकली. साय तिकडे टोकाला जाऊन बसली. मी म्हणलं जाऊ द्या, नाही भेटली तर नाही भेटली, एवढा काही विचार करायचा आहे. पण मी विचार काय केला, ज्या आजीला दात आहेत तिनं फुकलं तर बरं आहे. जिचा हातला गवा रिकाम झालाय तिनं जर फुकला, म्हातारीचं सगळं अमृत दुधात, आणि तसलं अमृत तुल्य दूध महाराजाला चहा दूधच बंद केला महाराज. लोक
काही सत्यता राहील नाही लोकांमध्ये महाराज. असलं अवघड झालं ना, कधी कधी फार वाईट वाटतं दादा. अरे कुठल्या मातीत जन्माला त्याची जाणीव तुम्हा आम्हाला नाही. आमचं कसं आहे दादा, तुझी दाढी जळली तरी चलन, माझी बिडी पिटली पाहिजे, अशा जातीतली माणसं आहेत दादा. आमची गाडी, आमची मारी ना आमच्याच बायकोची गोलगोल साडी, बस दुसरं काही सुद्धा आम्हाला घेणं देणं. तिकडे देव मर नका, देश जाई नका, आणि धर्म बुता नका पड ना, काही घेणं देणं आम्हाला. फक्त आमचं ढेरगं भरलं ना बास. अरे कुणाला शिकवायचं दादा? नीतिमत्ता लोकांकडे राहिलीच नाही. आणि आमच्यात एवढी नीती आहे की पानपोईवरचा ग्लास आम्हाला साखळीनं बांधावा लागतो. कळलं? त्यालाच कळलं. एवढे नीतिवान लोक आहेत, इतके नीतिवान लोक आहेत की दुकानदाराचा पेन कायम सुतळीनं बांधलेला असतो. इतके नीतिवान लोक आहेत. अरे चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, एका तासात 20 चोर पकडले. ऑस्ट्रेलियात आणली, एका तासात 30 चोर पकडले. तीच मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. लोकच लय गुणवान आहेत दादा. काय सांगायचं, लोकांचं कौतुक करावं अशी लोक आहेत दादा. कधी कधी जे आपल्यासाठी मेले ना, ते वर बसून विचार करत असतील, यहां कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहां कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. कोणासाठी मेलो बाबा? मरून फायदा आहे का? ज्यांच्यासाठी मेलो त्यांना तरी आमची कदर पाहिजे. थोडं बदला दादा बरं का, मी सांगते म्हणून बदला. इथून पुढे गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारी कुठल्याच पैशावाल्याच्या आणि भ्रष्टाचाराच्या हाताने करायचं नाही. गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारी त्या कुटुंबाच्या हाताने करायचा ज्या कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे. कारण तिरंग्याची जाण त्यांना महाराज, त्यांना माहित आहे की त्या हातवर झेंड्यासाठी काय गमवावं लागतं. त्या आईला विचारा जिनं पोटचा गोळा दिला, त्या बापाला विचारा ज्यानं म्हातारपणाची काठी दिली, त्या बायकोला विचारा जिनं कपाळीचं कुंकू पुसलं. अरे त्या लेकरांना विचारा, बापाच्या हाताला धरून जग बघायच्या काळात त्याचा बाप जगाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा होता. हे त्यांना विचारा दादा. तुम्हा आम्हाला काय किंमत आहे? अरे आम्ही कोरोना सोडला नाही. कोरोनात सुद्धा लोकांनी 5 रुपयाचा मास्क 50ला ऐकला आणि 20 रुपयाचा सॅनिटायझर 200ला. आणि या लोकांना काय इतिहास शिकवायचा, काय सांगायचं काय दादा? ही लोक आहेत लय अवघड आहे दादा. म्हणून तुम्हाला सांगते, आधी आपण बदला. आपण बदललं ना सगळं जग बदलतं. मला कधी कधी लय वाईट वाटतं दादा. आपण आपले आदर्श बदलणं गरजेचं आहे. आपण आपली नीतिमत्ता बदलणं गरजेचं आहे. आपण आपली नजर बदलणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं माझी लेकरं बिघडली, त्याचं कारण आहे आपण चांगले नाही म्हणून आपली लेकरं चांगली नाही. काय म्हणायचं तुम्हाला? मायबाप चांगले असेल तर लेकरं चांगली जन्माला येतील. शुद्ध बीजापोटी फळे अरे साळ कोमटी, धन्य माता पिता तयाची. लेकरं चांगली पाहिजे. नवल वाटतं मला बाया तुमचं, नवल शहरातल्या तर लईच नवल वाटतं मला तुमचं. तरण्या तर सोडा, म्हाताऱ्या डांगऱ्या त्या सुद्धा भिंगाच्या चष्म्यात बघत्यात. त्याच्यात जीव रंगला, अगं म्हातारा तिकडे गुंगला, त्याच्याकडे लक्ष नाही तुझं. राम राम कायच्या वयात तू राणा करतील, पुन्हा म्हणतील लेकरं बिघडली नाही. नसतं, सगळं करा, काही माझं बंधन नाहीये. फक्त एवढंच आहे की त्याच्यासोबत देव देश धर्माची पण जाणीव करून द्या. कारण तुम्ही पोरगा शिकवला, मोठा केला, डॉक्टर केला, इंजिनियर केला, त्यानं करोड रुपयाचा बंगला बांधला. अर्थात तो पैसा कमावणार, अर्थात तो बंगले बांधणार, पण त्या बंगल्यात तो तुम्हाला ठेवणार का नाही ह्याची गॅरंटी आपण देऊ शकत. पोरगा माळकरी करा, त्याला धर्माची देशाची जाणीव करून द्या, त्याला अर्धी भाकरी भेटू द्या, त्यातली चतकोर ती मायबापाला दिल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी व्यासपीठावर देते. इतकी ताकद आपल्या संस्कृतीत आहे. म्हणून आपली संस्कृती जपा, गरज आहे. काही लोक म्हणली दादा, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे. काय म्हटले? चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे. नाहीये दादा, चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाही दादा. गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य, हे लक्षात ठेवा दादा. जेव्हा हे संपेल तेव्हा तेही राहणार नाही. कोरोनाच्या काळात कळलं असन आपलं कुणी काही म्हणा. कोरोनाच्या काळात एक गोष्ट लई चांगली झाली, ते म्हणचाल चांगलं काय झालं, नकट्या सुद्धा पुरी खपल्या. नकट्या सुद्धा चांगल्या तर खपल्या, यात काही वादच नाही. कुणी उठायचं लगीन करायचं, कुणी उठायचं लगीन करायचं. गोरी दिसली गालात हसली की आणलीच महाराज. सकाळी बायको बघायला जायचे, संध्याकाळी लग्न करून माघारी महाराज. असला गोंधळ केला लोकांनी. काही म्हणा, पण कोरोनात कळलं देवाशिवाय आपलं कुणी. करोडपती नवरा असू द्या, करोडपती, आणि पॉझिटिव्ह निघू द्या.
सखी बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकायची. मग त्या खा त्याच नाही महाराज. तेव्हा त्याला कळलं कुणी कुणाचं. कसमी बाते प्यार वफा सब बातें है बातों का क्या, ये सब छूटे वादे है नाते है नातों का क्या. कसमी बातें प्यार वफा सब बातें है बातों का क्या. काही नाही दादा, कुणी कुणाचं नाही. मग जाग्यावर या. म्हणजे जो आपला आहे ना त्याला आपलंच करा. त्याला आपलं केलं की काही लागत नाही दादा. फक्त तो आपला आहे हा विश्वास आपल्याला पाहिजे. म्हणून आधी आपण चांगले राहा. लेकरं बरोबर चांगली जन्माला येतात. जिथं संस्कृती आहे तिथं संतती चांगली जन्माला येते. जिथं संतती चांगली जन्माला येते संपत्तीला कमी राहत. पैसा पाहिजे तेवढा, फक्त लेकरं चांगली पाहिजे. छत्रपती पोटी जन्माला आले कारण मासाहेबांची खुस तेवढी पावन होती. धन्य धन्य तुला आई शिवरायांची चिचाई. धन्य धन्य तुला आई शिवरायांची चिचाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा चिजाईला. 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 टाळी वाजवा बसलेले. वाजवा जरा पाठीमागचे वाजवा. ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, हिंदू धर्माचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवेल. पुढे जाऊन सांगते ऐका बरं. जे भारतात जन्माला आले भारतात ते टाळ्या वाजवतील आणि जी अवलग पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी वाजवायची नाही. अवलग घेतली नाही ना तशी वाजवाय. वाजवा. कोण मासाहेबची जाऊ दादा. आठवा 3.5 वर्षापूर्वीचा अंधार. डोळ्या लेंगत आई बहिणींची आबरू लुटली. मंदिराच्या मंदिरं उद्ध्वस्त केली. स्वराज्य घडवायचंय. अवघं वयाच्या 15व्या वर्षात माझ्या मायसाहेबांनी स्वराज्याचं बाळकडून छत्रपतींच्या हातात दिलं. कवी भूषण म्हणतात तेजतम हंसपद कृष्ण जमी कंसपद तो बोली जवन सपर शेर शिवराज है. स्वराज्य घडवायचं कारण आहे दादा. होती मुघलांची सत्ता त्यावेळी ती नंदुगरांना नव्हता हो आली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी ती नंदुगरांना नव्हता हो आली. होती जिजाईला खंत झालं शिवपाठ संत. होती जिजाईला खंत झालं शिवपाठ संत. पूजित महाराज झाला. मुजरा मानाचा मुजरा मानाचा मानाचा चिजा. मुजरा मानाचा महाराजा चिजाईला. आई शिवरायांची जिजाई. आई शिवरायांची जिजाई. पूजित महाराष्ट्र झाला. मुजरा मानाचा मुजरा मानाचा मानाचा चिज. मुजरा मानाचा मानाचा चिजाईला. काय काय माणसं म्हणतात ताईला लईच नाद आहे. हायच सुटणारच नाही. अरे सागराचं पाणी कधी आटणार नाही ना आकाशाची उंची कधी मिटणार नाही. श्वासात श्वास आहे तोपर्यंत छत्रपतींचा नाद कधी सुटणार नाही. नाद है अरे नशा नशा. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया.
औषधही तेच आहे, नशाही तेच आहे. कारण मला माहित आहे जर राजे नसते ना तर हे कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. परवानगी कशी माहित आहे का? जहापना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. ही अवस्था तुमची आमची असती. मग जाणीव ठेवा, आणि जाणीव ठेवणं गरजेचं आहे. आणि लेकरं घडवायचेत ना तर मावळे करा, टुकार नको दादा. काय कमी आहे का पोरासोरांना? मरणाची लेकरं आहेत दादा, पण एकही गुणाचं लेकरांना काय कमी? माकडापेक्षा जास्त लेकरं झाली दादा आज. इतकी लेकरं आहेत, पण गुणवान पाहिजे का नाही? अशी लेकरं निघाली दादा. ती इंग्लिश आणि मराठी मीडियम ह्यानं तर लयच गोंधळ घातला. ती धोबी का कुत्ता घरकाना घाटका अशी अवस्था झाली महाराज. त्याला नीट मराठी येईना आणि इंग्लिशही येईना. घरी पाहुणे आले, त्याला मम्मीला पप्पा, पप्पाला मम्मी म्हणायचं कळलं ना. पाहुणे म्हणले पप्पा काय करतात? म्हणला स्वयंपाक करतात. आणि मम्मी दाढी करती. काय बोला त्या घ्या इंग्लिश मीडियमचा परिणाम. आता ही ज्युनियर सिनियर केजीचं पोरग 15 दिवस शाळेत गेलं नाही. मॅडम आली घरी, आजोबाला काळजी. आजोबा म्हणला पिंट्या लप 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 मॅडम बघल. पिंट्या म्हणला आजोबा तुम्हीच लपा. आजोबा म्हणला का? म्हणला मी मॅडमला सांगितलंय आमचं म्हातारं मेलंय, मी महिनाभर येणार नाही. लेकर गुणाची आहेत का दादा? अरे 8वीचं पोरग 8वीचं माझ्या समोर मावा चोळीत होतो. मावा. म्हणलं लाज वाटते का गाबड्या? तुला चिडीतला पॅन्टीत यायचं तू मावा चोळतो? ती मला म्हणला ए तू कोण? म्हणलं मी महाराज. ती म्हणला मांडपात. कीर्तन झालं ना आता बोंबलायचं नाही. आपण आपल्या बापाचं ऐकण्याचं झालं तिकडे काय बोलणार महाराज? समोरून त्याचा बाप आला, त्यानं चोळलेली माव्याची मूठ पटकून मागं घेतली. मी म्हणलं का रे बाळा, तू आत्ताच म्हणला होता ना बापाला भीत नाही? ती म्हणला ए बापाला भिणाऱ्यातली अवलाद आपण नाही. म्हणलं मग मागं का घेतली? ती म्हणला ती अवलाद त्यातलीच अर्धी मागताय म्हणून मागं घेतली. आता बापच इतक्या गुणाचा पोरगा काय माळकरी निघणार आहे का? म्हणून तुम्ही सुधरा दादा. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकी व्यसनमुक्त गावाने वस्ती का? एक सुद्धा खात नाही? बर बर. ज्याला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही अशा हातवर करा. सुपारी सुद्धा 1 2 3 बरेच 4 5 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 इकडं 19 20 21 22 23 झाले वा. आहेत 50 100 आहेत. मग बाकीच्या जेव्हा खाणारे हातवरी करा म्हणलं तेव्हा काय तुमच्या अंगावरून वारं गेलतं का? अय खायचं ते खात जा राव, प्यायचं ते पेत जा. तुम्हाला खोटं नाही बोलतात बरं का किशोर दादा. मी अख्खा महाराष्ट्र माळकरी करीन. फक्त पांडुरंगानं माझं एक ऐकावं. फक्त महाराष्ट्राचं पावसाचं खाता या पाट्याच्या हातात द्यावं. अशी मजा करीन ना राव तुमची. जी माळकरी त्याच्याच वावरात पाऊस. जी सोमवारी मटण एकादशीला दारू तसल्या जातीला तर 8 रानात गाठणार डोंगरात आणि त्याच्या एकट्यावरच पाडणार. पाऊस नाही, गारा असा हाणणार आणि पुन्हा वर्ण म्हणणार आता कसं वाटतंय? ती म्हणला पाहिजे गारगार वाटतंय ना. देव आपला ऐकणार. पण माझं काय म्हणणं आहे, देवानं माझं ऐकायच्या जे तुम्हीच माझं ऐका. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. प्रेम करायचं ना दादा त्याच्यावर करा. आता प्रेम म्हणलं की आम्हाला दुसरंच आठवतं बरं का. तरुण मंडळी बरीच कीर्तनाला दिसती. तुम्ही करता त्याला प्रेम म्हणत नाही बरं बाबा. हो तुम्ही माझ्या भावासारखी आहेत. तुम्ही आता लयच दणका उठवलाय. असला उठवलाय महाराज नावच काढायचं नाही. बगल त्या पोराचा स्टेटस फक्त राधाकृष्ण. निस्ता राधाकृष्णन राधाकृष्णन राधाकृष्ण. तुम्हाला माहित आहे का राधा 21 वर्षाची होती तेव्हा श्रीकृष्ण 5 वर्षाचे होते. राधा कितीची? स्टेटस राधा कितीची? 21ची. श्रीकृष्ण 5चा. मग ही असं कुठून आलं? ते आपल्या डोक्यातनं आलं. राधा जवळ ही देवाची वास्तविक स्वरूप नाही, काल्पनिक स्वरूप आहे. डोक्यात घ्या. राधा दारात चालली यशोदे मातेकडे. श्रीकृष्ण भगवान हट्ट करतायत. राधिका गोरी से बिरछ की छोरी से मैया रचा तो मेरू भ्या ओ माँ मैया रचा तो मेरू भ्या. उम्र तेरी छोटी है नजर तेरी खोटी है. उम्र
उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है, कैसे रचा तू तेरू प्यार ओ कान्हा, कैसे रचा तू तेरू प्यार. लहानपणी महाराज तेव्हा राधा 21ची, तिला नवरा होता. आपण समजतो ते प्रेम नाही, बरं प्रेमच करायचे ना दादा. अरे राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, शबरीनं पूर्व रामचंद्रावर केलं ते प्रेम, जनाईनं विठ्ठलावर केलं ते प्रेम, आई लेकरावर करते ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम. दादा प्रेम त्याला म्हणायचं. बिंदास्त करा पण योग्य ते करा. लय अवघड आहे दादा. म्हणजे तरुण मंडळीला कायम माझं सांगणे, ऐका बरं, ज्यांचं लग्न राहिलंय ऐका, देवाच्या कृपेने जर तुमचं लग्न जमलंच, देवाच्या कृपेने जर तुमचं लग्न जमलंच, तुम्हाला बायको भेटलीच, कोरोना नसलाच, तुम्ही लग्न पत्रिका छापलीच, तर लग्न पत्रिकेच्या खाली एक अट लिहा, अट.